नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज ना मी तुम्हाला मशरूमची अजून एक नवीन रेसिपी शेअर करत आहे. याआधीसुद्धा मी तुम्हाला मशरूमच्या 3-4 रेसिपी शेअर केलेल्या आहेत. आजच्या रेसिपीचं नाव आहे घी मशरूम. इथे मी 200 ग्रॅम मशरूम म्हणजे एक मशरूमचं पाकिट घेतलेलं आहे आणि हे 2 ते 3 पाण्यामधनं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, कारण याला खूप माती असते. आणि त्यानंतर आता हे मशरूम चिरून घेत आहे. मशरूमसुद्धा अशा प्रकारे मी चिरून घेतलेले आहेत. या भाजीकरता एक वाटण बनवून घ्यावं लागणार आहे. त्याकरता मी 1 पेर आलं घेतलेलं आहे, तसेच 5 लसणीच्या पाकळ्या, अर्धा चमचा मेथीदाणे लागणार आहेत, 1 टेबलस्पून धणे जिरे बडीशोप लागेल, तसेच 1 टेबलस्पून मिरी आणि खसखस लागणार आहे. तसेच हे वाटण बनवण्याकरता इथे मी 4 ते 5 लाल सुक्या मिरच्या, 6-7 काजू आणि लिंबा एवढी चिंच पाण्यामध्ये 15 मिनटं भिजत ठेवली होती. इथे कढई मी तापवायला ठेवली आहे. गॅस मंद आचेवर ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये आता हे सगळे जिन्नस घातलेले आहेत आणि ते 1-2 मिनटं परतून घ्यायचे आहेत. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये चिंच, मिरच्या, काजू तसेच लसूण आलं घातलेलं आहे आणि हे बाकीचे सगळे जिन्नस आता याच्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे छान वाटून घ्यायचं आहे. हे बघा, हे छान वाटून झालेलं आहे. आता इथे कढईमध्ये ना 2 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे मशरूम घातलेले आहेत. त्यानंतर आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि हे साधारण 3 ते 4 मिनटं परतून घ्यायचं आहे. मशरूम परतून झाल्यानंतर आता मी ते प्लेटमध्ये काढून ठेवलेले आहेत आणि कढईमध्ये परत मी 2 टेबलस्पून तूप घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे वाटलेलं वाटण आहे ते सगळं याच्यात घातलेलं आहे. वाटण साधारण 2-1 मिनटं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी 3 वाट्या पाणी घातलेलं आहे, थोडासा कढीपत्ता घातला आहे आणि चवीनुसार मीठ घालून हे छान मिक्स करून घेतलं आहे. याला एक छान उकळी आल्यानंतर आता याच्यामध्ये हे सगळे मशरूम घातलेले आहेत आणि आता याच्यात चवीनुसार गूळ घालत आहे आणि परत एकदा याला एक छान उकळी आणून द्यायची आहे. हे बघा, याला छान उकळी आलेली आहे आणि हे दाटसुद्धा झालेलं आहे. मस्त घी मशरूम तयार झालेला आहे. तर आता मी गॅस बंद करून घेत आहे. मस्त गरमागरम घी मशरूम तयार झालेला आहे. वरनं मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि परत थोडंसं साजूक तूप घातलेलं आहे. बनवायला अतिशय सोपी आणि चवीला त्याहूनही अप्रतिम लागते हे घी मशरूम. तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद. बाय बाय.